चला हाय मित्रांनो, आपण बनवणार आहे झटपट बनणारी आलू आणि वाटाण्याची भाजी. चला तर आपण रेसिपी बघा जाऊया. तर आपल्याला लागणार आहे सामान बघा, जिरं, मोहरी, हे वाटाणे, आलू, टमाटे, कांदा आणि मसाला लागणार आहे बघा. मिरची पावडर, धनिया पावडर, कांदा लसूण पावडर, मसाला, हळदी पावडर, काळा मसाला, गरम मसाला आणि हा गोळा मसाला. आणि हे तेल लागणार आहे. तर आपण तापवणार आहे कढई. कढई गरम होऊ द्यायची. कढई गरम होत आहे. तेल टाकून घेऊया. 2 चमचे तेल. तेल आपलं गरम होत आहे. तेल आपलं गरम झालं आहे. याच्यामध्ये टाकू आपण जिरं, मोहरी. छान होऊ द्यायचं. बघा जिरे मोहरी छान होत आहे मस्त. आता पण टाकू याच्यामध्ये कांदा चिरलेला बारीक. आपण होऊ देऊ लाल. छान होऊ द्यायचं. लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं तेलामध्ये. दोन मिनिट लागते फक्त कांदा व्हायला. बघा होत आहे, रंग होत आहे बघा कांदा मस्तपैकी. छान छान होते भाजी. चव पण येते छान. आता कांदा झाला आहे ते. तर आपण टाकूया, हे मसाले टाकून घेऊया आपण. अशी पटकन बनणारी आहे आलू वाटाण्याची भाजी. काही उशीर लागत नाही आणि खूप छान होतं मस्त टेस्टी. तर मसाले होत आहे बघा. तर हलवून घेऊया आणि मग टाकू याच्यामध्ये टोमॅटो चिरलेलं बारीक. टोमॅटो पण चांगलं होऊ दे त्यामध्ये. पटकन बनणारी आहे भाजी. बघा आपलं टोमॅटो पण होत आहे. ते 1 मिनिट लागते शिजायला. चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं टोमॅटो. जास्त वेळ लागत नाही. तर आपण एक आता टाकलं वाटाणे. बघा तेलामध्ये यायला पण फ्राय करून घ्यायचं आहे. तर टमाटे आणि वाटाणे मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. बघा मस्तपैकी खूप छान वास सुटला मस्त खमंग जा. तुम्ही बघू शकता. मस्त वाटाणे फुटत आहे छान. बघा टमाटे पण झालं. आता आपण टाकूया आलू. बघा मी चिरून घेतले होते. उकडून चिरून घ्यायचे मस्तपैकी. त्याला पण परतून घ्यायचं आहे. मिक्स करायचं मसाल्यामध्ये.
त्याला पण 1 मिनिट होऊ द्यायचं काय तेलामध्ये. बघा झाल्यानंतर आता पण याच्यामध्ये घालूया पाणी. जास्त नाही घालायचं, तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही घालू शकता. याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घातलं आहे. ते कमी जास्त करू शकता. आता आपण टाकणार आहे चवीपुरतं मीठ. जास्त नाही घालायचं मीठ, बघा एवढं टाकायचं आहे. आता आपण याला हलवून घेऊया आणि 2 मिनटं फक्त याला वाफ द्यायची आहे झाकण ठेवून. दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे. त्याला 2 मिनटं शिजून घ्यायचं आहे, वाफ द्यायची आहे. गॅस फुल ठेवायचा आहे, कमी करू नका म्हणजे लवकर याला उकळी येणार. काहीच उशीर लागत नाही मित्रांनो. याला झटपट आणि पटकन बनणारी आहे आलू वाटण्याची भाजी. तुम्ही पण अगदी एकदम सोप्या पद्धतीनं बनवू शकता. खूप छान लागते, मस्त खायला. याला आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो. पटकन बनणारी झटपट आलू वाटण्याची भाजी. तर आपण झाकण काढून घेऊया, बघूया उकळी आली का. तुम्ही बघू शकता याला, बघा किती छान मस्त तेल सुटलं आहे बघा भाजीला आणि उकळी पण छान आली आहे. तर आपली भाजी तयार आहे. तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. थँक्यू.